पहिला बॉल बॅटचं एज लागलंय, बॉल ट्रॅव्हल झालाय, या ठिकाणी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिला बॉल बॅटचं एज लागला आणि तिथे आपण पाहतोय बॉल सीमारेषच्या पलीकडे पोहोचतोय. सरपंच चषक चौकार, 4 धावा. यावेळेस इथे आपण पाहतोय फटका फसलाय आणि फलंदाज इथे पाठीमागे परतेल. अगदी पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्या पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं फुलर लेनचा बॉल होता आउटसाइड द ऑफ आणि पॉइंट रिजनला इथे चेल दिलाय फलंदाजाने. विकेट इथे आली आहे, फलंदाज बाद. वर डिलिव्हरी दॅट इज जबरदस्त बॉल आहे. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं या बॉलचं आणि अप्रतिम अनप्लेबल डिलिव्हरी फॉर द बॅटर. नवीन बॅटर बंटी मैदानावरती आहेत. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव प्राप्त होईल आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय. नो बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. एखादा मोठा हिट लागेल का हे देखील पाहायचंय. पुढचा बॉल फ्री हिट आहे. व्हाट अ शॉट दॅट इज. जबरदस्त शॉट आहे. हाफ व्हॉलीबॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये समोरच्या दिशेने फ्री मध्ये सरळ बॅटने आक्रमण केलं. यावेळेस फलंदाज बंटे यांनी, तन्वीर यांनी आणि ठोकलाय. बॅकफुटला गेले त्यावेळेस स्क्वेअर कडचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक क्लासिकल फटका आपण पाहतोय स्क्वेअर कडचा. बंट्यांच्या बॅटमधून आलाय चौकार, 4. यावेळेस देखील आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4.
यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. आता 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. फलंदाज तन्वीर. खरं तर सोहेल आणि तन्वीर ही जोडी मैदानावरती ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळाली. सोहेल तन्वीर ही जोडी. सोहेल अगदी सुरुवातीला बाद झाले. चौकार आला पहिल्या बॉलवर त्यांच्या बॅटमधून. यावेळी स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे आणि पुन्हा एकदा इथे चेल ड्रॉप झालाय. एका धावेची प्राप्ती होईल. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षका समोर बॉल पडलाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. भावाळे बे संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं गणताना पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकत होतं यापेक्षा, परंतु एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळालेत भावाळे बी संघाचे. अतिशय दर्जेदार संघ आहे भावाळे बी, परंतु या सामन्यामध्ये थोड्याशा अडचणी. हो, स्लॉट मध्ये बॉल आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूर या बॉलला पाठवलाय. इट्स ह्यूज हिट. पॉवरफुल षटकार. 6 धावा. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चकवा दिलाय फलंदाज तन्वीरला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोर. 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांची मॅच. थोडस स्पीडअप अपेक्षित आहे. आता 3 वाजून जवळपास 23 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. विनंती आहे. भावाळे बी टीम क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या भावाळे बी टीमच्या. त्यांच्या विरोधामध्ये हरण्याग्रुप आरसीची पेठ. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथून मात्र समाप्त होईल. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 लॉस ऑफ द 1 विकेट. 30 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आक्रमण केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत आणि तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सोहेल बाद झाल्यानंतर मात्र चांगली जबाबदारी पूर्ण खेळी पाहायला मिळतीये. तन्वीर आणि बंटी या जोडीच्या माध्यमातून 31 धावा धावफलकावरती. जास्ती धावा बनणं कठीण आहे हे माहिती भावाळे बे संघाला देखील. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांना देखील करावा लागेल या सामन्यामध्ये आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आरसीसी पेठ संघ देखील करेल. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे. झेल खूप सुटलेत आणि यावेळेस मात्र एक चांगला झेल पाहायला मिळतोय. सूरज केने बॉलच्या खाली पोहोचले होते. वेल जज कॅच फ्रॉम सूरज. विकेट इथे सफलता अर्जित केली.
सफलता अर्जित केली सूरज केने यांनी. डेड बॉल. वीर तानाजी चषक दापोडेगाव या स्पर्धेमध्ये सूरज केने यांनी बाईक अर्जित केली होती मॅन ऑफ द सिरीजची. यावेळी सॉफ्टच्या बाहेरचा बॉल. म्हणजे दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाची सोपी संधी आणि त्या संधीचं मात्र सोडलं गेलंय. फलंदाज रनआउट. विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. पुन्हा एकदा फंबल झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा अर्जित होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. प्रत्येक येणारे अतिरिक्त धाव महत्वाचे आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम आरसीसी पेट संघाला माहिती आहे. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फटका आहे. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती पुलचा हा तडाखा. मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सरपंच षटकार. फलकावरती आहेत 39. पुढचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती फुल टोल. आणि इथे आपण पाहिलं अगदी या पहिल्या इनिंगचा शेवट गोड केलाय बंटीने. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. शेवटच्या 2 बॉलवरती 12 धावा आणि निर्णायक 12 धावा असतील. एकूण धावफलकावरती धावा आहेत 45. 45 46 धाव्यांचं लक्ष असेल भावाळे बी संघासमोर. 3 षटकांमध्ये 46 त्यांना बनवायच्यात. जिंकण्यासाठी 46 धाव्यांचं लक्ष आहे. चला विनंती आहे लगेच आपण थोडं स्पीडअप करायचंय.
त्वरित मैदानावरती पाठवायची ही विनंती आहे. शेहेचाळीस धाव्यांचं लक्ष आहे. दोन धाव्यांची पॅनल्टी असेल आरसीसी पेठ संघाला, कारण 12वा खेळाडू तुमचा ड्रेस कोड मध्ये नाहीये आणि त्याच कारणास्तव 2 धाव्यांची पॅनल्टी तुम्हाला असणार आहे. आणि ज्यावेळेस पहिलं षटक संपेल त्यावेळेस भावाने बी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये 2 धावा मी ऍड करू. चला विनंती आहे, थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. सुरेश केने आणि योगेश फालेकर थोडीशी घाई आपण करा ही विनंती आहे. .46 is the target. 46 धाव्यांचं लक्ष आहे. गोलंदाज सेट आहेत, रेडी आहेत. चला विनंती आहे, ऑल सेट फॉर द सेकंड इनिंग्स. अंपायर्स इज ऑल्सो रेडी फॉर सेकंड इनिंग. प्लीज बी फास्ट अँड फ्युरियस. ऑलरेडी वी हॅव डिलेइंग शेड्यूल बिकॉज ऑफ दॅट. There are 3 new balls. Yes. Please choose one of them. एक बॉल आपण चॉईस करा. चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. आपण विलंबाने आहोत याची नोंद प्रत्येकाने करून घ्या आणि स्पीडअप करा. 46 is the target in this 3-over match. This is the fastest. पहिला बॉल खूप कमालीचा होता, वेगाने इथे मात दिली. पहिला बॉल डॉट आणि 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू मात्र दाद देताना त्या बॉलचे पाहायला मिळत आहेत. मानसिक दबाव देण्याचा प्रयत्न करतायत सूरज केने यांच्यावरती. पहिला बॉल डॉट आला. 46 धाव्यांचं लक्ष आहे, परंतु मोठ्या मॅचचा खेळाडू आहे सूरज केने देखील. यावेळेस मात्र आक्रमण केले समोर दिशेने. बॉल हवेत उंच गेला. झेलची शक्यता. हो, ऑलमोस्ट बॉल कॅरी झाला होता. 2 धावा प्राप्त झाल्यात. क्षेत्ररक्षकाच्या एफर्टसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. कमालीचे एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय. एस इट इज ओव्हर स्टेपिंग नो बॉल. इट्स कन्फर्म बाय मिस्टर अजित पुत्रन. आणि दाद दिली पाहिजे अंपायरची, कारण पहा लेट नाईट शेड्यूल आहे, परंतु नजर किती तीक्ष्ण आहे आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पंचांसाठी देखील. सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय अरुणजी राऊत साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आहे. यावेळेस मात्र समोर दिशेने आक्रमण केलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक टप्पा काढलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे सरळ बॅटने फी मध्ये. आपण पाहतोय हा फटका फलंदाज सूरज केने यांच्या बॅट मधून आलाय. सरपंच चषक चौकार. योगेश फालेकर आणि सूरज केने ही जोडी मैदानावरती आहे. सूरज केने सध्याच्या घडीला आक्रमण करताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. चौकार आलाय फ्रीडच्या बॉल वरती आणि क्षमता आहे त्याकडे. सूरज केने यांच्याकडे मोठे फटके सातत्याने खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळेस इथे संधी निर्माण झाली होती धावबादची आणि एकच धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
योगेश भालेकर स्ट्राइक एंडला. चला शेकोटी विजवा, विनंती आहे. धूर तयार झालाय आणि तो धूर आता मैदानाच्या दिशेने येतोय. शेकोटी विजवून टाका ही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये अजून देखील प्रेक्षक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला स्पीडअप अपेक्षित आहे. योगेश आता स्ट्राइक एंडला. योगेश भालेकर 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मोठे फटके खेळण्याची क्षमता दोन्ही बॅटरकडे आहेत. आक्रमक बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती. व्हॉट अ शॉट दॅट इज. बॉलला केवळ दिशा दिली, गोलंदाजीच्या गतीचा उपयोग इथे फलंदाजाने केलाय आणि ही खासियत आहे. लोअर फुलटॉस हा बॉल होता आणि हीच खासियत आहे योगेश भालेकर यांची. पहिल्या बॉलवरती चौकार त्याने खेचलाय आणि आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. बारा धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज शेहबाज. पुढचा बॉल देखील फुलटॉस होता आणि फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळण्यात ही खासियत आहे योगेश यांची. बेस्ट टायमर ऑफ द बॉल आपण पाहतोय आणि बॉलला पाठवलं फाईन क्षेत्रामध्ये. लोअर फुलटॉस हा देखील बॉल होता, दिशा दिली आणि 4 धावा पुढे एकदा अर्जित केला. 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन टीट फॉर टॅट. जसंच तसं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय. इटका जवाब पत्थर तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात भावाळे बी टीमने देखील केली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलंय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि या बॉल वरती देखील चौकार आलाय. 4 धावा पुढे एकदा मिळतील आणि एकूण धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काय सुरुवात केली या जोडीने, कमालीची सुरुवात आहे. आणि A1 जोडी आपण खूप ऐकल्या असतील, परंतु भावाळे बीची A1 जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. योगेश भालेकर आणि सूरज खेने. पेनल्टीच्या 2 धावा ऍड होतील म्हणजे 22 धावा आता धावफलकावरती आहेत. हवेत बॉल उंच तर गेलाय परंतु निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. 2 धावे. ओ आणि इथे पाहूयात काय झाले. तिसऱ्या पंचांकडे मे बी निर्णय सोपवला जातोय आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल. बारा बॉल 24 धाव्यांची आवश्यकता असताना हा निर्णय आता प्रतीक्षेमध्ये चेक केला जाईल. तिसरे पंच चेक करतील.
निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे, चेक केले जाते. आणि फलंदाज धावबाद आहेत. चुकीचं कॉलिंग थोडंसं पाहायला मिळालं आणि इथे विकेट आली. सूरज केने सुरुवातीला मला वाटतं कॉल सूरज केने यांचा होता दुसऱ्या धावेसाठी आणि तिथे योगेश धावबाद झालेत. आवश्यकता नव्हती, चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या आणि ऍक्च्युली 20 आल्या होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या 22 धावा अगदी बनल्या होत्या आणि 12 मध्ये 24 ची आवश्यकता असताना फलंदाज धावबाद. नवीन बॅटर वेदांत क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झाले. चला स्पीडअप आवश्यक आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. अकरा बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. पहिला प्रयोग खरं तर या ठिकाणी राऊत साहेबांनी केला आणि त्यामध्ये यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेची प्राप्ती होईल आणि एक धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 आवश्यकता नव्हती तिथे. सेकंड धाव कुठेही उपलब्ध नव्हती आणि जर धावले होते तर धावायचं होतं पूर्ण. थांबले तिथे मध्यातच आणि फलंदाज तिथे धावबाद झाले. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज 20 बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय फ्लिक केले बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. ॲक्युरसी पाहायला मिळते. फेकीमध्ये देखील रॉकेट थ्रो डीप मधून पाठीमागच्या ज्यावेळेस रनआउट झाले त्यावेळेस देखील आपण पाहिलं की फेकी खूप चांगली पाहायला मिळाली. यष्टिरक्षक सरळ हातामध्ये बॉल आणि अगदी यष्ट्यांच्या जवळ त्याने बॉलला गॅदर केलं आणि धावबाद होण्यासाठी जे आपण म्हणतो फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा काही भाग तिथे तो देखील महत्वाचा असतो. यावेळेस देखील हवेत बॉल लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावेचा प्रयत्न आहे आणि यावेळेस देखील तीच चूक पुन्हा एकदा केली दोन्ही फलंदाजाने. धाव घेताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की यस तर यस किंवा नो तर नो. कॉल खूप महत्वाचा असतो. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 षटक क्रमांक 2 मार्गस्थ. बंटे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जास्ती हात खोलायचा मोका इथे बॅटरला दिली नाही, संधी जास्त दिली नाही. परंतु हा बॉल फुलटॉस आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये बॉलला गॅदर करतील. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आहे. 27 बंटे यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय सूरज केने आणि वेदांत दोघांनाही मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. कमालीचा फटका आहे आणि बॉल ट्रॅव्हल झाला नाही कदाचित. एससीटीज सूरज केने वेट करतायत परंतु मला वाटतं काम तमाम झालंय. इथे विकेट आली आहे. आणि आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम. सहा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. वेदांत बाद झालेत. वेट केलं बराच वेळ वेदांत आणि सूरजने. त्यानंतर मैदान सोडले. विश्वास बसला नाही की बॉल ट्रॅव्हल किती केलंय. 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. रात्री अगदी शांत वातावरण असताना अशा वातावरणामध्ये सहा बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 19 धावा अजून देखील आवश्यक आहेत. चला स्पीडअप करा.
6 बॉलमध्ये 19. फुल टॉस बॉल ओ आणि कमालीचा झेल. ऑन अ कॅच, ऑन अ स्पेक्टिक्युलर वन. अप्रतिम झेल आहे हवेमध्ये, अगदी 2 फूट उंच झेपावत हा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते. अप्रतिम झेल आणि सूरज केने यांची खेळ संपुष्टात आली आहे. जबरदस्त कॅच आहे आणि हे विकेट आहे. तर हरण्या ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असेल. क्षेत्ररक्षक बंटी तिथे होते. अतिशय चांगला झेल आपण पाहिलं. हवेमध्ये झेपावत असताना हा झेल त्याने टिपलाय. नवीन फलंदाज नवनाथ मैदानावरती. प्ले अँड मिस डॉट बॉल. आता बॉल शिल्लक आहेत. आणि आणखी एक बॉल इथे डॉट आला. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेस देखील आणखी एक बॉल डॉट आलाय. तर पाठीमागचा जो झेल आपण पाहिला बंटे यांचा, तर मानकिवलीचे समर्थक आहेत या टीमच्या आणि बालाजी भोपी साहेब त्यांच्या माध्यमातून 500 रुपये या झेलसाठी असणार आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. आता 2 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 19 धावा. आणखी एक बॉल डॉट आलाय. 1 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचतायत या ठिकाणी. अगदी हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. मिडल ओव्हर होईल का? आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे, परंतु हा षटकार उशिराने आला आणि इथे मात्र आपण पाहतोय आरसीसी पेठनं विजय मिळवलाय. आणि असं म्हणतात ना, सत्ता गेली शहाणपण गेलं आणि इथे पराभव स्वीकारावा लागलाय भावाळे बीज संघाला. 11 धावेनी मॅच जिंकली हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघाने. खूप खूप अभिनंदन हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघ. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी. बॅटिंग करताना तब्बल 3 षटकार 2 चौकार त्या खेळाडूच्या बॅटमधून आले आणि गोलंदाजी करताना देखील 1 विकेट अर्जित केली आहे. बंटी आहेत मॅन ऑफ द मॅच. बंटी आपण यायचं विनंती आहे. आणि कॅच साठी देखील अप्रतिम झेल स्पेक्टिक्युलर कॅच आपण पाहिला. बंटी यांचा कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकतो.